आणि सर गॅस एजन्सीसाठी पाहिजे चालू आहे ते पण बंद करायचं कारण रांग झाला 900चा गॅस आता 2000 केले काल आपण एक आदेश मध्ये जाऊन धडक मोजून एक करणे जर जिथे कुठे असं ब्लॅक मार्केट होत असतील या अनावश्यक साठवण करते त्याच्यावर कारवाई करायची आपण ऑनलाईन रजिस्टर होत नाही साहेब ऑनलाईन रजिस्टर कमिटीच्या आदेशानुसार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आदरणीय आमचे नेते अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच रेल्वे प्रकल्प तसेच सुरत चेन्नई महामार्ग हायवे प्रकल्प तसेच या परवाच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भरीव मदत करण्यासाठी हे आम्ही निदर्शने आंदोलन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की जी काही गॅसची दरवाढ झालेली आहे ही मला वाटतं आतापर्यंतच्या काळामध्ये सगळ्यात मोठी दरवाढ या ठिकाणी झालेली आहे। गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे आणि त्याचा जी काही कालावधी सुद्धा जो काही 15 दिवसापासून म्हणजे दिवस होता तो 30 दिवसापर्यंत केलेला आहे, जी काही मागणी कालावधी आहे तो, आणि डबल पैसे आकारून या ठिकाणी घरगुती गॅस तसेच व्यावसायिक गॅस या ठिकाणी ही पुरवठा करत आहेत। मला वाटतं याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आम्ही निवेदन देताना कलेक्टरांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की तसेच सुरत चेन्नईच्या महामार्गाच्या बाबतीत सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। मला वाटतं 2019 पासून कायदेशीर लढा त्या ठिकाणी ते शेतकरी देत आहेत, परंतु ज्या धुळे सोलापूर महामार्गाला 2 लाख रुपये गुंठा भाव दिलेला असताना त्याच शेतकऱ्यांना, त्याच बाधित शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची धुळे सोलापूरमध्ये बाधित झालेली आहे जागा, त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरत चेन्नई म्हणजे जो सुरत गाव आणि मगर सांगवीच्या मध्ये जो काही पट्टा आहे त्यामध्ये बरेच शेतकरी तिथे बाधित होत आहेत, तर त्या लोकांना 30,000 रुपये गुंठा देतं। म्हणजे एकीकडे तुम्ही पैसे 2014ला वेगळा न्याय आणि आता वेगळा न्याय का? मला वाटतं तेच लोकशाहीचं म्हणताना तुम्ही लोकशाही जिवंत ठेवली तर मला वाटतं या ठिकाणी हुकुमशाही आलेली आहे। तसेच रेल्वेतल्या जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 30,000 रुपये गुंठा भाव दिलेला आहे। मला वाटतं 2013चा जो काही भूसंपादन कायदा होता तो मोडीत काढून यांनी बाजार भाव आणि जो काही रेडी रेकनर आहे तो कमी केल्यामुळं या ठिकाणी लोकांना भाव मिळत नाही। त्यामुळे आणि तिसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जे काही 2 लाखाची कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये जे रेग्युलर जे शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज वेळेवर भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान दिलेलं। तर आमची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांना सरसकट अनुदान द्यावं। जर या ठिकाणी आमच्या ह्या तिन्ही मागण्या पूर्ण केल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अजून आंदोलन करेल।